आजच्या या धावपळीत आपण घराची साफसफाई करतो, शरीराची काळजी घेतो, पण ज्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण जग अनुभवतो त्या मनाच्या अस्वस्थतेकडे मात्र दुर्लक्ष करतो. मन शांत न होणं ही केवळ एक मानसिक स्थिती नाही, तर तो तुमच्या आत्म्याचा आक्रंदलेला आवाज आहे. आज आपण प्राचीन उपनिषद आणि महाभारतातील अशा काही रहस्यांचा मागोवा घेणार आहोत जी तुमच्या चंचल मनाला ध्येयाच्या शिखराकडे नेतील. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवान श्रीकृष्ण मान्य करतात की मन चंचल आहे, यात शंकाच नाही. पण ते त्याला ताब्यात ठेवण्यासाठी दोन अमोघ शस्त्र देतात: अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा मनाला एका बिंदूवर आणण्याचा प्रयत्न, आणि वैराग्य म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्याबद्दलची आसक्ती सोडून देणं. मन हे एका लहान मुलासारखं असतं. त्याला मारून नाही तर प्रेमाने आणि सरावाने वळण लावावं लागतं. योग वासिष्ठ या महान ग्रंथात एक प्रसंग आहे जिथे तरुण श्रीराम महर्षी वसिष्ठांना आपल्या मनाच्या व्याकुळतेबद्दल विचारतात. श्रीराम म्हणतात, हे गुरुदेव, माझं मन हे वाळवंटातील मृगजळासारखं आहे, जे केवळ तहान वाढवतं पण तृप्ती देत नाही. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी मनलय संकल्पना मांडली. त्यांनी सांगितलं की मनाचं अस्तित्व हे केवळ विचारांवर टिकून आहे. जसा अग्नी लाकूड संपल्यावर शांत होतो, तसंच जेव्हा आपण संकल्पांचा त्याग करतो तेव्हा मन आपोआप शांत होतं. ही कथा आपल्याला शिकवते की मन शांत करण्यासाठी बाहेरून काही मिळवण्यापेक्षा आतल्या अनावश्यक इच्छांना सोडणं जास्त महत्त्वाचं आहे. उपनिषद मनाला रथाच्या लगामाची उपमा देतं. शरीर हा रथ आहे, बुद्धी हा सारथी आहे, आणि मन हे ते लगाम आहेत जे इंद्रियांरूपी घोड्यांना नियंत्रित करतात. जर लगाम सैल सोडला किंवा तो सारथ्याच्या हातात नसेल तर घोडे रथाला खड्ड्यात पाडतील. मन शांत न होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या बुद्धीने, सारथ्याने मनाच्या लगामावरचं नियंत्रण सोडलेलं असतं. जर या प्राचीन ज्ञानाने तुमच्या मनाला थोडी जरी शांतता दिली असेल तर या प्रवासात आमचे सोबती व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या अंतर्यामी प्रवासाला सुरुवात करा. लक्षात ठेवा, शांतता ही बाहेरून विकत घेण्याची गोष्ट नाही, तर ती आतून निर्माण करण्याची कला आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं शांत बसा आणि स्वतःला विचारा की मी मनाचा गुलाम आहे की मालक. या एका प्रश्नातच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत. शुभम भवतु.